and sorption होते आणि शेवटचे जे मेकॅनिझम आहे ते म्हणजे प्रेसिपिटेशन, ज्याच्यामध्ये ह्या मेकॅनिझम मध्ये काय होणार की फॉस्फेट जो आहे प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये काय होणार आहे सॉइल मध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजेच काय त्याची सोल्युबिलिटीज जे आहे मिनरल मध्ये जे फॉस्फेटचे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये त्या मिनरल मधून तो काय होणार आहे फॉस्फेट सॉफ्ट झाल्यानंतर ओके त्याचे रिॲक्शन इज गोइंग they are going to react with a complex other minerals like calcium, sulfate. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ते रिॲक्शन्स होणार आहेत आणि ते रिॲक्शन्स कशामध्ये which these reaction are totally depend on pH. ओके तर प्रेसिपिटेशन ही जी मेकॅनिझम आहे ती टोटल पीएच वरती डिपेंड आहे आणि तीच प्रोसेस आपली बघायची, ती मेकॅनिझम आपलं बघायचं राहिलं होतं. तर आज आपला केमिस्ट्री ऑफ NPK चे जेवढे आपले हे आहेत तेवढे काय झालेले आहेत आपण कंप्लीट केलेले आहेत. तर एकच स्लाइड राहिलेली आपली ती कंप्लीट करायची आहे आणि नंतर आपण नेक्स्ट लेक्चर कडे आपण वळत आहे. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आपला व्हॉट इज मीन बाय सॉर्प्शन. व्हॉट इज मीन बाय सॉर्प्शन अँड व्हॉट इज मीन बाय ऍडसॉर्प्शन. सॉर्प्शन म्हणजे काय आणि ऍडसॉर्प्शन म्हणजे काय बोलायचं आहे. आपण कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. आणि तिसरं मेकॅनिझम आपलं राहिलेलं आहे ते म्हणजे प्रेसिपिटेशन. सगळ्यात महत्वाचं आहे. फॉस्फरस आपल्या सॉइल मध्ये अवेलेबल का होत नाही त्याच्या मागची कारण आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय सॉर्प्शन बोलायचं आहे. रोल नंबर 60. रोल नंबर 60. रोल नंबर 60 218. प्रेझेंट. हा. व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय सॉर्प्शन. रिमूव्हल ऑफ फॉस्फरस. वाचा तरी ते स्लाइड वरती काढलेलं. Removal of phosphorus from soil solution and retention on soil surface. रिटेन्शन ऑन सॉइल सरफेस. त्याच्यानंतर डिसॉप्शन म्हणजे काय वाचा. The release or sorbed P into soil solution. P into soil solution. ओके. आणि त्याच्यानंतर ऍडसॉर्प्शन. When phosphorus is held at the surface of solid, the process is known as adsorption. ऍडसॉर्प्शन. तर हे काय दिलेले होते 3 यांचे मिनिंग्स दिले बघणार आहे. पण अगोदर मला लास्ट म्हणजे जी प्रेसिपिटेट जी मेकॅनिझम राहिलेली आहे ती कंप्लीट करू द्या. तर मग तुम्हाला हे तिन्ही एकत्र करून काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर प्रेसिपिटेशन जी रिॲक्शन आहे ती टोटली पीएच वरती डिपेंड आहे. तर आता पीएच म्हटल्यानंतर ऑफकोर्स यू शुड what is mean by alkaline condition or neutral condition of a soil. So acid soil म्हणजे काय कुणी एकाने सांगायचं what is mean by acid soil. Yes, what is mean by acid soil बोलायचं आहे.
येस, बोलायचं आहे. ऍसिड सॉइल म्हटल्यानंतर कंडिशन काय असते ऍसिड सॉइल मध्ये? बोलायचं आहे. pH lower than 5.5. pH lower than 5.5. मग 6 काय आहे? न्यूट्रल आहे. pH ची रेंज पण तुम्ही चुकीची सांगायला लागलाय, कसं व्हायचं? तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आता दिसणार नाही. ओके, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की pH जो आहे सॉइलचा तो 6 पेक्षा काय असतो? कमी असतो. 6 त्या रेंजेसला आपण काय म्हणतो? 6.5 पर्यंतच्या कंडिशन, 6.5 पर्यंतच्या pH ला आपण काय म्हणतो? ऍसिड कंडिशन सॉइल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, आता पण सांगते की त्याच्यामध्ये कोणते आपण जे ऍसिड प्रॉब्लेमॅटिक सॉइल बघितली होती, ऍसिडिक सॉइल, तर त्या ऍसिडिक सॉइल मध्ये आपण बऱ्यापैकी ती केमिस्ट्री आपण बघितलेली आहे. ठीक आहे, तर त्या कंडिशन मध्ये, ऍसिड सॉइलच्या कंडिशन मध्ये H+Al3 manganese iron, okay, these three elements are these four cations are mostly present in acid soil condition. कोणते कोणते? H+, त्याच्यानंतर aluminium, Al3+, Mn3+, Mn3+ is nothing but manganese, त्याच्यानंतर आयर्न. हे काय असतात? हे जास्त प्रमाणात असतात कोणत्या सॉइल मध्ये? असं काही बऱ्यापैकी सगळे त्याच्यामध्ये काय असतात? प्रेझेंट असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍसिड सॉइल्स आर हायली डिफिशियंट इन कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, बोरॉन, मोलॅब्डेनम. त्याच्यानंतर जी आपल्याला कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे स्लाइटली ऍसिडिक, म्हणजे 6 ते 6.5 पर्यंतची कंडिशन आपल्या फॉस्फरस साठी जी सगळ्यात महत्वाची आहे, ती कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे. तर त्या सॉइल मध्ये सगळ्यात काय आहे? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याच्यानंतर नायट्रोजन आणि फॉस्फरस हे डिफिशियन्सी लेवलमध्ये असतात. त्याच्यानंतर जे अल्कलाइन कंडिशन आहे, ओके, आफ्टर 7.5 to 9 देअर इज त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात काय असणार आहे? कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड, त्याच्यानंतर सोडियम, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स. these are the cations and anion present. These are the cations which are mostly present in alkaline condition soil. ओके, अल्कलाइन कंडिशन आलं की त्याच्यामध्ये साल्ट अफेक्टेड सॉइल सुद्धा त्याच्यामध्ये येतात. सो थोडासा प्रॉब्लेमॅटिकची केमिस्ट्री पण तुम्हाला थोडी ह्याच्यामध्ये महत्वाची आहे. ठीक आहे, तर हे तरी लक्षात आलेलं आहे. पण याच्यामध्ये जर सलाईन अल्कलाइन कंडिशन मध्ये सगळ्यात कॉपर, झिंक, कोबाल्ट हे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स पण त्याच्यामध्ये काय असणार आहेत? डिफिशियंट कंडिशन मध्ये असणार आहेत. तर हे काय झालं? एक बेसिक केमिस्ट्री झाली. तर फॉस्फरस आपल्याला समजायचा घेऊन cations which are present in acid condition soil. परत एकदा सांगायचं आहे,
कोणीतरी एकानी 107 ऍसिड कंडिशन सॉइल मध्ये कोणतं एलिमेंट कोणते कॅटायन्स प्रेझेंट असतात जास्ती प्रमाणात? वन 107. येस मॅम. हा सांगा, मी आत्ताच सांगितलेलं ऍसिड कंडिशन सॉइल मध्ये कोणते कोणते कॅटायन्स प्रेझेंट असतात? पहिला हे समजलं तर हे आपल्याला प्रेसिपिटेशन रिएक्शन काय आहे ते समजणार आहे. बोलायचं पटकन. रोल नंबर 27. रोल नंबर 27. रोल नंबर 27. ओके, रोल नंबर 99. ऍसिड कंडिशन सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स प्रेझेंट असतात तेच तरी सांगा निदान. येस, रोल नंबर 99 2017. बोलायचंय. रोल नंबर 15. 15 रोल नंबर. सांगायचं ऍसिड सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स आणि अल्कलाइन कंडिशन मध्ये कोणते कॅटायन्स. मी आता परत रिपीट करणार नाही. प्रेसिपिटेशन रिएक्शन त्याच्यासाठी आपल्याला आधी काय प्रेझेंट असतं ते महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. बोलायचंय. रोल नंबर 15. ऍसिड सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स आणि अल्कलाइन सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स. मी आता जस्ट सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुमचं लक्ष नाहीये. कोणीतरी एकाने सांगायचंय पटकन. रोल नंबर 10. 15. मॅडम CA+H+. हा, CH+ मीन्स H+CaMg. CA म्हणजे काय ते सांगा. कॅल्शियम. कॅल्शियम काय आहे प्रेझेंट आहे कशामध्ये ऍसिड कंडिशन मध्ये. हा Ca+. कॅल्शियम त्याच्यामध्ये डिफिशियंट फॉर्म मध्ये असतो. ऍसिडिक कंडिशन कुठल्या कोणत्या रेंज पर्यंत 3 ते 6च्या रेंज मध्ये पीएच मध्ये कॅल्शियम हा नंतर H+ बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा कॅटॅयन कोणता आहे? Al. Al2. त्याच्यानंतर Al2 त्याच्यानंतर बोलायचंय. 113. 113. 113. 113. 73 रोल नंबर. मध्ये कोणते कॅटायन्स प्रेझेंट असतात आणि अल्कलाइन कंडिशन मध्ये कोणते? पटकन बोलायचंय. समजला तुमचा सॉइल ना यावर्षी खरंच बॅक राहणार आहे खूप जणांचा. कुठल्याही कंडिशन मध्ये असा जर तुम्हाला क्लिअर होणार नाही ना 1-2 मार्क तरी स्कोर करण्यासारखा अभ्यास करा रे. सांगते त्याच्याकडे पण लक्ष नाहीये तुमचं. हा, किती वेळा ते रिपीट झालेलं आहे आपल्या ऍसिड सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स असतात त्याच्यानंतर अल्कलाइन सॉइल मध्ये कोणते कॅटायन्स असतात एवढंच सांगायचंय तुम्हाला. त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. बोलायचंय. 27 रोल नंबर. 27. 27 ऍबसेंटी लागली. रोल नंबर 71.
Roll number 71. Roll number 71. रोल नंबर 71 बोलायचं आहे. रोल Yes, नंबर ma'am. 71 सांगा आता कुठले कुठले ऍसिड मध्ये आणि अल्कलाइन मध्ये प्रेझेंट असतात पॅटर्न. बोलायचं आहे. रोल नंबर 11. रोल नंबर 11. 11. रोल नंबर 11. रोल नंबर 11. रोल नंबर 102. 102 रोल नंबर. 37 रोल नंबर. रोल नंबर 102. रोल नंबर 37. Yes, ma'am. कोणता रोल नंबर आहे? 102 की 37? 37. सांगा अल्कलाइन आणि ऍसिड कंडिशन मध्ये कोणते कोणते हे Acid condition मध्ये aluminium, hydrogen हम्म, and alkaline मध्ये calcium. हम्म. आणखीन सो लिहून घ्या परत एकदा. ऍसिड कंडिशन जर सॉइल असेल, ऍसिड कंडिशन मध्ये मॅक्सिमम H प्लस आयन, Al3, त्याच्यानंतर मॅग्नीज, मोस्ट इम्पॉर्टंट मॅग्नीज अँड आयन. These four cations are mostly present in acid condition soil. ओके, त्याच्यामध्ये कॅल्शियम जो आहे तो काय आहे, मोस्टली डिफिशियंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नीज, नायट्रोजन, ते नंतरच्या हे आहेत. बट सगळ्यात महत्वाचं काय, H प्लस, Al3 प्लस, त्याच्यानंतर Fe3 प्लस आणि मॅग्नीज. ओके, these four elements, these four cations are mostly present in acid condition soil. त्याच्यानंतर अल्कलाइन कंडिशन सॉइल मध्ये काय असणार आहे, सगळ्यात मोस्टली महत्वाचे काय असणार आहे त्याच्यामध्ये, कॅल्शियम. ठीक आहे, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर क्लोराइड, सोडियम, कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स आर मोस्टली प्रेझेंट इन दिस सॉइल. सो जसं की आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलं की जी प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे कशाची, फॉस्फरसची, तर ती सगळ्यात महत्वाची कशावरती डिपेंड आहे, पीएच वरती डिपेंड आहे. तर ऍसिड सॉइल मध्ये काय, कशी रिॲक्शन होणार आहे आणि अल्कलाइन कंडिशन मध्ये कशी रिॲक्शन होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. रोल नंबर 52. रोल नंबर 52. Yes, ma'am. Read out this slide. Precipitation reaction, it is governed by the solubility product principle, which is depend on pH. In acid soil, Al and Fe control P solubility. Al is soluble among the What is this? Al ब्रॅकेट मध्ये काय आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे ना त्याला. yes ma'am, हा, it's soluble. आता हा हायड्रॉक्सिल काय म्हणायचं, अल्युमिनियम हायड्रॉक्साइड. Aluminum hydroxide, soluble salt of aluminum, which decreases in pH. H plus ion activity increases and OH minus activity decreases because ionic product of water is constant. Thus, make Al3 plus ion concentration in solution will increase with decreases in pH. Al3 plus equilibrium with AlPHO4 by forming precipitation in alkaline or neutral soil. त्याच्यामध्ये आता ऍसिड कंडिशन मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये अल्युमिनियम आणि आयनचे ऑक्साइड्स आहेत. ठीक आहे. सो जे फॉस्फेटचे जे सोर्सेस आहेत
ते कोणते कोणते मिनरल्स आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पहिला बघून घ्या. हे जे सोर्सेस आहेत, तर फॉस्फरस जे ऑर्गेनिक सोर्सेस आहेत, इन्सिटॉल फॉस्फेट, फॉस्फोलिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड, these are the sources in a soil in which phosphorus is going to be available for a plants. Okay, त्याच्यानंतर जे मिनरल्स आहेत, वर्साइट्स, स्ट्रँजिंट, त्याच्यानंतर फ्लोरोॲपिटेट, हायड्रॉक्सी ॲपिटेट, कार्बोनेट ॲपिटेट, ऑक्टा कॅल्शियम फॉस्फेट. तर सगळ्यात महत्वाचे जे आहेत ते पहिल्या तर आहेच, हायड्रॉक्सी ॲपिटेट आहे, ऑक्टा कॅल्शियम फॉस्फेट, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आहे स्ट्रँजाइंट, which is mostly found in a black soil. ओके, ब्लॅक सॉइल मध्ये, ब्लॅक वर्टिसोल सॉइल मध्ये हा सगळ्यात महत्वाचा मिनरल अवेलेबल असतो. तर हे जे मिनरल्स आहेत ते कसे आहेत, इट इज इन कॅल्साइट, इट इज इन लॅटिस फॉर्म. ओके, इट इज इन लॅटिस फॉर्म. सो पहिला काय आहे की त्याच्यातून जो बाहेर पडला पाहिजे. ओके, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सॉर्प्शन. आणि तो कुठल्या तरी इतर कुठल्या लॅटिस लेअर, इंटर लेअर मध्ये तो काय जातोय, कोणाबरोबर तरी कॉम्प्लेक्स फॉर्म करतोय, त्याला आपण काय म्हणतो, ऍडसॉर्प्शन. ओके, दिस टू प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय की तो एकतर काय झाला पाहिजे, एकतर फिक्स झाला पाहिजे. ओके, एकतर तो युटिलाइज झाला पाहिजे, नाहीतर त्याचं काय व्हायला पाहिजे, जर तो फिक्स नाही झाला तर त्याच्यानंतर ती जी प्रोसेस होणार आहे ती म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्मची कंडिशन त्याच्यामध्ये होणार आहे. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय की जेव्हा तर तो म्हणजे 6 to 7.5 ची रेंज जी आहे, सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह, हे दरवेळी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं, 6 to 7.5 च्या रेंजचं जे पीएच आहे त्याच्यामध्ये हा मोस्टली फिक्स्ड होतो. ऑक्साइड. ओके, जेव्हा ते ऍसिड कंडिशन मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये H+ आयनची ऍक्टिव्हिटी ही कशी असणार आहे, हाय असणार आहे ऍज कम्पेअर टू OH. म्हणजेच काय, जो अल्युमिनियम आहे तो हायड्रेटेड फॉर्म मध्ये. ओके, अल्युमिनियम किंवा आयन, आपण दोघांची कंडिशन घेऊया, कारण की मोस्टली अल्युमिनियम अँड आयन आर मोस्टली फाउंड इन दिस ऍसिड कंडिशन सॉइल. तर ते कसे फॉर्म मध्ये असणार आहेत, हायड्रेटेड फॉर्म मध्ये असणार आहेत. आणि जेव्हा तो नॉर्मल पीएच म्हणजे जेव्हा पीएच 6 पर्यंत येतो त्यावेळेस काय होणार आहे, हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, ठीक आहे, तो काय होणार, PO4 म्हणजे फॉस्फेट सोबत काय होणार आहे, फॉस्फेट सोबत तो रिॲक्ट होणार आणि AlPO4 जो की काय आहे, प्रेसिपिटेट्स त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. म्हणजे काय की तो फॉस्फेट काय झालेला आहे, मिनरल मधून बाहेर पडलेला आहे. म्हणजे सॉर्प्शन अँड ऍडसॉर्प्शनच्या रिएक्शन नंतर तो काय झाला, सॉइल मध्ये, सॉइल सोल्युशन मध्ये, सॉइल सोल्युशन फॉर्म मध्ये तो काय प्रेझेंट आहे. पण त्याचं युटिलायझेशन कधी होणार आहे, जेव्हा हे कॅरियर्स, आपण ह्यांना कॅरियर्स म्हणूया, अल्युमिनियम किंवा आयन, हे त्याच्याबरोबर जेव्हा रिॲक्ट होतील, कोणत्या पीएच ला, 6 ते 7.5च्या पीएच ला जेव्हा ते रिॲक्ट होतील त्यावेळीच त्यांच्यामध्ये काय होणार आहे, एक कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. मग त्याच्यामध्ये अल्युमिनियम फॉस्फेट जो आहे तो प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये होणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, विथ डिक्रीज इन पीएच H+ आयन ऍक्टिव्हिटीज इन्क्रीज. ऑफकोर्स ऍसिड कंडिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ऍसिड सॉइल मध्ये H+ आयन ऍक्टिव्हिटीज काय करत असते, त्याचं पीएच कमी करत असते, म्हणजे इन्क्रीज करत असते. आणि OH ऍक्टिव्हिटी काय त्याच्यामध्ये काय असते, डिक्रीज असते. म्हणायचं काय आहे मला, H+ आयनची ऍक्टिव्हिटी जी आहे ती कशी आहे, हाय आहे ऍज कम्पेअर टू OH आयन. ओके, बिकॉज ऑफ दिस यांच्यामध्ये जे
OH आणि PO4 यांच्यामध्ये जो आयोनिक इक्विलिब्रियम आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज गोइंग टू बी कॉन्स्टंट. आता का H+ आणि OH हे तुम्ही वॉटर कॉन्स्टंट आयोनिक प्रोडक्ट आपण बघितलंय वॉटर कॉन्स्टंट मध्ये, जेव्हा H+ आणि OH- इक्विलिब्रियम होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार आहे कंडिशन की ती बॅलन्स्ड होणार आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जे रिॲक्शन्स बाकीच्या एलिमेंट्सची जी रिॲक्शन्स असणार आहेत ते काय होणार, हे जर स्टेबल राहिले दोघं पण तर बाकीचे जे एलिमेंट्स आहेत फॉर एक्झाम्पल Al आणि Fe हे काय करतायत, जो कुठला कॅटायन दुसरा आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन करून ते काय होत आहे एक वेगळा फॉर्म्स त्याच्यामध्ये काय करतात तयार करतात. तर ही कंडिशन कशाची झाली, ऍसिड कंडिशनची झाली. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे अल्कलाइन आणि न्यूट्रल कंडिशन मध्ये सॉइल, न्यूट्रल कंडिशन जर सॉइल असेल तर त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन रिॲक्शन कशी होतीये. ठीक आहे. तर नेक्स्ट रोल नंबर 95. Roll number 95. Yes, ma'am. Read out this in alkaline or neutral soil condition. In alkaline or neutral soil, in this case, calcium ion will control the solubility of phosphate among the sparingly soluble phosphate compound of calcium dicalcium phosphate. CaHPO4 is the most soluble. Next. Non-calcareous soil with increase in pH, HPO4 -2 ion concentration will increase, and when it exceeds its solubility product, thus phosphorus will increasingly precipitate out. Calcareous soil, calcium ion activity is not constant but decrease with rise in pH because CO3 -2 activity with pH. When solubility product exceeds, it forms carbonate apatite, less soluble in presence of CaCO3. Thus, phosphorus fixation will decrease with increase in pH in calcareous soil. ओके. आता सगळ्यात महत्वाचं काय की आता ह्याच्यामध्ये इन्क्रीज अँड डिक्रीज फार कन्फ्युजिंग करण्यासारखं आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की जी सोल्युबिलिटी आहे, आता ऍसिड सॉइल मध्ये जी सोल्युबिलिटी कशावरती डिपेंड आहे, ॲल्युमिनियम आणि आयन वरती, ऑक्साइड्स वरती काय आहे फॉस्फरसची सोल्युबिलिटी डिपेंड आहे. तर अल्कलाइन आणि न्यूट्रल सॉइल कंडिशन मध्ये मोस्टली कोणते त्याच्यानंतर कार्बोनेट सगळ्यात महत्वाचे इज गोइंग टू बी अ कार्बोनेट. आणि त्याच्यानंतर जो आहे सोडियम, विच आर कार्बोनेट्स आणि सोडियम हे काय आहेत, साल्ट्स आहेत. ओके. विच आर गोइंग टू बी म्हणजे त्याचं पीएच काय करतंय, वाढवण्याचं काम करत आहे. असं वाढवल्यानंतर जो पीएच वाढवल्यानंतर काय होणार आहे की फॉस्फरस हा मॅक्झिममली 6 to 7.5च्या रेंजमध्येच काय होतोय, एकतर तो अवेलेबल होतोय. आता तुम्ही इथं बघू शकताय HPO4 तयार झालेला आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट म्हणजेच डायकॅल्शियम फॉस्फेट जो आहे. त्याच्यानंतर AlPO4. आता एक बघायचं आहे जो ऍब्झॉर्ब फॉर्म आहे फॉस्फरसचा तो कोणता आहे, रेस टू 3 और रेस टू 2. मॅक्झिममली जो आहे तो आहे रेस टू 3 -3 कॅटायन्सचे जे फॉस्फेट्स आहेत ते मॅक्झिममली काय होत आहेत, ऍब्झॉर्ब होत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर H2PO4 हा सुद्धा फॉर्म आहे, तो पण काय होतोय प्लांटमध्ये ऍब्झॉर्ब होतोय. म्हणजे आता सोल्युबिलिटी होती आणि प्रेसिपिटेट झाल्यानंतर ते काय होणार आहेत, अवेलेबल होणार नाहीत. पण ते काय झालेले आहेत, सॉइलमध्ये त्याचे अवशेष म्हणजे ज्याला आपण म्हणतो सॉइलमध्ये ते काय झालेले आहेत, प्रेझेंट आहेत. पण कोणत्या फॉर्म मध्ये, प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये. म्हणजेच काय त्याचं पुढं रिॲक्शन किंवा ते काय झालेलं आहे, इट्स गोइंग टू बी लीच आउट. त्याच्यामधून काय होणार आहे ते पाण्याच्या वाटेने ते काय होऊन जाणार आहेत, लीच आउट होऊन जाणार आहेत, ते अवेलेबल होणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे, पीएच हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर आता ह्याच्यामध्ये कॅल्शियम जो आहे, जो अल्कलाइन आणि न्यूट्रल सॉइल कंडिशन मध्ये जर बघायला गेलं तर कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे. ओके. विच जो कॅल्शियम डायफॉस्फेट जो आहे तो कसा आहे, हायली सोल्युबल इन सॉइल ॲज कम्पेअर टू अदर
अदर सोर्सेस और अदर सोर्सेस ऑफ फॉस्फरस. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची 2 कंडिशन्स त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत, नॉन कॅल्केरियस सॉइल आणि कॅल्केरियस सॉइल. आता एक सांगा, कॅल्केरियस सॉइलची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? हे मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे. कॅल्केरियस सॉइलचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? व्हॉट इज द रेंज ऑफ पीएच ऑफ कॅल्केरियस सॉइल? कॅल्केरियस सॉइलचा पीएच किती असतो? Less than 7 or greater than 7? Yes, anyone? Calcareous soilचा pH किती असतो? ग्रेटर दॅन 7 मॅम. Greater than 7. greater than 7 हा pH आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे महत्वाचं त्याच्यामध्ये कशाचे कार्बोनेट्स आपल्याला असणार आहे? सगळ्यात महत्वाचे कॅल्शियम कार्बोनेट्स हे जास्त प्रमाणात असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे झालं कॅल्केरियस कंडिशन. आता नॉन कॅल्केरियस सॉइल कंडिशन म्हणजे काय असणार आहे? ऑफकोर्स त्याचा पीएच जो असणार आहे तो 7 पेक्षा एक्सीड होऊ शकतो. पण जर त्याच्यामध्ये जर हे मिनरल्स जर प्रेझेंट असतील तर ते मिनरल्स काय करणार आहेत? त्याच्यामध्ये जे कॅल्शियम आहे जर त्याच्यामध्ये ऑफकोर्स ज्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅल्शियम जे असणार आहे ते काय करणार, जे कॅल्शियम असणार आहे ते पीएच काय करणार आहेत, इन्क्रीज करणार आहे. आणि इन्क्रीज झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे रिएक्शन HPO4 ion concentration will increase, and when it exceeds its solubility product, thus P will increasingly precipitate out. आता ह्याचा अर्थ काय आहे? पीएच इन्क्रीज कशामुळे होतं? हे या कॅटायन्स मुळे त्याचा पीएच वाढतोय, बरोबर. कोणते कोणते? कॅल्शियम, सोडियम, त्याच्यानंतर सल्फेट्स. ओके, these cations are going to react with this phosphate. But जेव्हा हे फॉस्फेट फॉर्म मध्ये, आता आपण आपल्या ह्याच्यामध्येच रिएक्शन बघूया. जिप्सम आपण अनालायसिस केलेलं आहे. ठीक आहे. जिप्सम रिक्वायरमेंट अनालाइज केलेलं होतं. त्याच्यानंतर लाईन रिक्वायरमेंट आपण काय केलं होतं, अनालायझिस केले होते मागच्या वेळेस. तर जिप्सम जो घेतला होता तो पाण्यात विरघळला होता का? बरोबर. मग तो कशा बरोबर आहे? कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट इज नथिंग बट अ जिप्सम. तो कसा आहे? विरघळलाय का पाण्यामध्ये? नाही. तो आपल्याला कशामध्ये? व्हाईट पीपीटी मध्ये सापडतो पाण्यामध्ये. तो काय आहे? सोल्युबल नाहीये आणि त्याच्यामुळे त्याचे प्रेसिपिटेट्स फॉर्म होतात. सेम रिएक्शन फॉस्फेट. ओके, जर ते फॉस्फेट कॅटायन्स जर नॉन कॅल्केरियस सॉइल मध्ये असणार आहेत तर ते काय होणार आहेत? रिॲक्ट होणार. पण त्या रिॲक्शन मधून काय होणार आहे? त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन्स फॉर्म होणार आहेत. आणि अशा तऱ्हेने त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं, ओके, तर त्याचं पीएच पण काय होणार आहे? ऑफकोर्स त्याचा पीएच सुद्धा वाढत जाणार आहे, तो काही कमी होणार नाही. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जी फॉस्फेटची जी रिॲक्शन आहे ती सेम तुम्ही एक जिप्सम किंवा लाईन रिक्वायरमेंटचं आपण अनालिसिस केलं होतं. तर त्याच्यामध्ये जे सोल्युशन आपण तुम्ही केलं होतं तर त्याच्यामध्ये असे व्हाईट कलरची सोल्युशन पहिला तयार झालं. जेव्हा त्याला आपण ओव्हरनाईट ठेवली जिप्सम सोल्युशन आपण जेव्हा तयार केलं त्यावेळेस काय केलं, जिप्सम सोल्युशन एका रात्रीसाठी ठेवलं आणि ते सेटल झालेले प्रेसिपिटेट आहे ते गाळून आपण काय केलं होतं, त्याचं जिप्सम रिक्वायरमेंट साठी वापरतो. सेम रिएक्शन ही याच्यामध्ये होते. जो फॉस्फेट आहे तो कॅल्शियम सारखा वर्कआउट पीएच काय होत नाही, अवेलेबल होत नाही. आणि तो काय करतो, लीच आउट होऊन, ड्रेन आउट होऊन तो बियॉन्ड द रूट झोन तो काय करतो, निघून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्केरियस सॉइल कंडिशन कशी असणार आहे? आता कॅल्केरियस सॉइलचं जर बघितलं तर ग्रेटर दॅन पीएच 7 पेक्षा काय असतो, पीएच जास्त असतो. मी काय सांगितलं, 6 ते 7.5 च्या रेंज मध्ये हा फॉस्फेट काय होतं, फिक्स होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कॅल्शियम आयन ऍक्टिव्हिटी इज नॉट कॉन्स्टंट. ऑफकोर्स आता कॅल्शियमचा रोल तिथं संपलेला आहे. कुठं? 7.5 पर्यंत 7.5 ते 8च्या रेंजमध्ये जर सॉइल गेली तर त्याच्यामध्ये काय होणार आहे,
त्याच्यामध्ये सॉरी कॅल्केरियस, ओके, कॅल्केरियस कंडिशन घेतलेली आहे त्यांनी साल्ट अफेक्टेड कंडिशन घेतलेली नाहीये. एक लक्षात घ्या, काय घेतले नाहीये, साल्ट अफेक्टेड कंडिशन घेतलेली नाही त्यांनी, कॅल्केरियस कंडिशन काय घेतलेली आहे. समजून घेताना मी काय केलेलं आहे, कॅल्केरियस कंडिशन सांगितले. म्हणजे काय, मोस्टली दीज फॉस्फेट्स आर गोइंग टू रिॲक्ट विथ अ कॅल्शियम, ओके, नॉट विथ सल्फेट बरोबर ते जास्त करून रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, तर कॅल्शियम आयन ऍक्टिव्हिटी इज नॉट कॉन्स्टंट बट डिक्रीज विथ रेज इन पीएच, ओके, बिकॉज कार्बोनेट्स आर प्रेझेंट इन दिस. कार्बोनेट प्रेझेंट असल्यामुळे त्याचा पीएच काय वाढतोय. कॅल्शियम आहे बट त्याची ऍक्टिव्हिटी कशी झालेली आहे, लोअर झालेली आहे. when solubility product exceed it forms a carbonate acetate. आता कार्बोनेट ऍपिटेट काय आहे, less soluble in presence of CaCO3, thus P fix will decrease with increase in pH in calcareous soil. आता याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की फॉस्फरस फिक्सेशन ऍक्च्युअली होतच नाही, मग उपयोग काय आहे. तर फॉस्फरस फिक्सेशन होत नाहीये म्हणजेच काय की हा फॉस्फरस त्याचे जे म्हणजे अनअवेलेबल का असे ना, पण तो काय आहे, सॉइल मध्ये आहे. ओके, फॉस्फरसचं काहीतरी सोर्स आहे, मग ते कोणत्या फॉर्म मध्ये आणि कोणत्या फॉर्म मध्ये नाहीये हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. फॉस्फरस हा मध्ये कसा येतो आणि कुठून येतो ह्याचं जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला फॉस्फरस फिक्सेशन मध्ये पहिला मिनरलायझेशन, सॉर्प्शन, ऍडसॉर्प्शन आणि प्रेसिपिटेशन हे मेकॅनिझम आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ह्या 3 रिॲक्शन मधून फॉस्फेट काय होतोय, फिक्स होतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं फिक्सेशनचा अर्थ पहिला समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन. येस, आतापर्यंत आपण सगळे पोटॅशियम फिक्सेशन बघितलं, फॉस्फरस फिक्सेशन बघितलं, नायट्रोजन फिक्सेशन बघितलं, तर हे कशामध्ये फिक्सेशन झालेलं आहे. येस, बोलायचं, व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन ऑफ दिस एलिमेंट. आता हे फिक्सेशन समजल्यानंतर तुम्हाला आपण जे क्लासिफिकेशन घेणार आहेत फर्टिलायझरचं, सगळ्यात महत्वाचं फॉस्फरस आणि जे पोटॅशियमचं जे आपण क्लासिफिकेशन बघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट का वापरायचं, म्हणजेच काय, सगळ्या जर सॉइलचा पीएच जर आपल्याला माहित असेल तर आपण नेमकं काय वापरलं पाहिजे फर्टिलायझर साठी हे इथं क्लिअर होऊन जाते जेव्हा तुम्हाला केमिस्ट्री समजते सॉइलची. ठीक आहे, तर सांगायचं व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन. एनीवन, फिक्सेशन म्हणजे काय. येस, व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन. फिक्सेशन पटकन सांगायचं आहे मला, ही रिॲक्शन समजावून सांगायची आहे. फिक्सेशनचा अर्थ काय. येस, फिक्सेशनचा अर्थ काय. येस, बोलायचं आहे. पटकन. येस, फिक्सेशनचा अर्थ काय आहे, म्हणजे फिक्सेशन काय समजलं. व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन बोलायचं आहे. पटकन, आपलं हे शेवटचं हे संपलेलं आहे, हा टॉपिक संपतोय. तर फिक्सेशन हा प्रोसेस अशी आहे की तो काय होतोय, कोणाबरोबर तरी रिॲक्ट होतोय. ओके, हे एलिमेंट्स काय करतायत, कोणासोबत तरी ते रिॲक्ट होत आहेत. एकतर ते इनसोल्युबल होत आहेत किंवा ते सोल्युबल फॉर्म मध्ये होत आहेत, जे की काय होणार आहेत, ते अवेलेबल होणार नाहीयेत सॉइल मध्ये. काय होणार नाहीयेत सॉइल मध्ये, सॉरी, प्लांटला अवेलेबल होणार नाहीत. अशा ह्याला आपण काय म्हणतो, फिक्सेशन म्हणतो. आणि
म्हणजेच काय फॉस्फेट किंवा पोटॅशियम किंवा नायट्रोजन फिक्सेशन जे होणार आहे. हा बोला, बोलायचं आहे. येस, व्हॉट इज मीन बाय फिक्सेशन? फिक्सेशनचा अर्थ असा आहे की तो काय होतोय, सॉइल मध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे, सॉइल मध्ये तो प्रेझेंट आहे, पण कुठल्या फॉर्म मध्ये? अनअवेलेबल फॉर्म मध्ये, बरोबर. म्हणजे काय, तो प्लांट ऍब्सॉर्ब करून घेत नाही. याच्या मागचं कारण काय की हे कन्वर्ट होत आहे इनसोल्युबल फॉर्म मध्ये, आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फिक्सेशन. कोणतंही एलिमेंट फिक्स होतंय म्हणजेच काय, इट इज गोइंग टू बी इनसोल्युबल और इट इज गोइंग टू बी सोल्युबल. ओके, मग ते सॉइल मध्ये कंडिशन्स डिपेंड करत असतात, आणि त्यामुळं पीएच जो फ्लक्च्युएट होत असतो, कधी 6 तर कधी 7, कधी 7 नंतर 8. ही जी रेंज आहे, फ्लक्च्युएशनची जी रेंज आहे ती मॅक्झिमम, जर तुमच्या सॉइलचं पीएच 6 असेल तर तो मॅक्झिमम 6.5 पर्यंत जातो, 7 पर्यंत जातो. जर तुम्ही काहीतरी चेंज केला असेल, ओके, मग फॉर एक्झाम्पल FYM वगैरे जर तुम्ही युटिलाइज केला असेल तर त्याचा पीएच हा थोडाफार काय होतो, कमी जास्त होतो, पण तो चेंज जास्त प्रमाणात चेंज होत नाही. तर त्याचं कारण काय आहे, तर हे सगळे न्यूट्रिएंट्सचं काय आहे, फिक्सेशन आहे. ओके, हे फिक्सेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. त्या ट्रान्सफॉर्मेशन होते म्हणजे काय की जर आता हा काय झाला, अनयुटिलाइज झाला, मग युटिलाइज होणारे जे आहेत, ओके, म्हणजे जे अवेलेबल फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब करणारे प्लांट आहेत ते यूज करणारे आहेत, त्यांना ट्रान्सफॉर्म करायला मदत झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये मिनरलायझेशन, त्याच्यानंतर काय झालं, नायट्रोजन जर असेल तर बायोलॉजिकल फिक्सेशन झालं पाहिजे. जर फॉस्फरस असेल तर मग जे युटिलाइज करू शकतात, मग मायक्रोब्स जे आहे, वॅम आहे, किंवा बायो फर्टिलायझर्स आपण जे वापरतो, याच्या मागचं कारण काय आहे की हे फॉस्फेट फिक्सेशनने जे तयार झालेलं आहे ते काय करतात, ते युटिलाइज करतात, त्यांना ते अवेलेबल करून देण्याचा फॉर्म काय करतात, तयार करतात. आणि त्यामुळे आपण सध्याच्या कंडिशन मध्ये बायो फर्टिलायझर्स आर प्लेइंग अँड मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन making the available all these nutrients. So we should use all these things, but not for म्हणजे आपण हे नेहमीच आपण ते नाही वापरू शकत, पण कधीतरी त्यांचा वापर करून आपल्याला जर प्रोडक्शन म्हणा किंवा आपल्याला सॉइल मधले जे सॉइल फर्टिलिटी स्टेटस असेल जर चेंज करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या जे हे आहेत बायोलॉजिकल जे हे आहेत, बायो फर्टिलायझर्स आहेत, ते युटिलाइज करणं आवश्यक आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर फिक्सेशन दाखवलंय तुम्हाला ह्याच्यामध्ये. ओके, आता हायड्रॉक्सी ॲपिटेट. आता ही हायड्रॉक्सी ॲपिटेट तुम्ही बघू शकताय, कर्सर दिसत असेल तुम्हाला. तर सगळं महत्वाचं काय, रिॲक्शन ही इथून सुरू होते. कॅल्शियम प्लस HPO4 बघायला गेलं तर तुम्ही कुठूनही सुरू करू शकता, कारण का सगळीकडे सॉइल सारखी नाहीये, ठीक आहे. जर हा पार्ट बघायला गेला, या साईडचा जर हायड्रॉक्सी ॲपिटेट, कार्बोनेट ॲपिटेट, या साईडचं जर तुम्ही बघायला गेलं तर ही कुठली कंडिशन आहे, इट्स ऑफकोर्स ऍसिडिक कंडिशन, बरोबर. ही जी आहे ती ऍसिडिक कंडिशन आहे, आणि ही कुठली आहे, अल्कलाइन, सलाइन अल्कलाइन कंडिशन आहे. तर ही डायग्राम सगळ्यात महत्वाची आहे की फॉस्फरस फिक्सेशन होतं म्हणजे नेमकं काय होतंय, ठीक आहे. कॅल्शियम HPO4 is going to form dicalcium phosphate, which is dicalcium phosphate म्हणजे हा कसा आहे, less soluble in soil. but जेव्हा डायकॅल्शियम फॉस्फेट DAP आपण जो वापरतोय तर तो कुठल्या कंडिशन मध्ये, एक ऍसिड कंडिशन मध्ये वापरतोय का अल्कलाइन कंडिशन मध्ये वापरतोय, हे फार महत्वाचं आहे. जर तो ऍसिड कंडिशन मध्ये असेल तर त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट्स कुठले भेटणार आहेत, हायड्रॉक्सी ॲपिटेट. ओके, हायड्रॉक्सी ॲपिटेट. हायड्रॉक्सी ॲपिटेट म्हटल्यानंतर काय आहे, इट इज अन हायड्रेटेड फॉर्म, इट इज इन हायड्रेटेड फॉर्म, आणि तसंच त्याचं कन्वर्जन जो आहे कार्बोनेट ॲपिटेट मध्ये होणार आहे. आणि ही जी कंडिशन आहे
डायकॅल्शियम आणि हे जे ही जी कंडिशन तुम्ही मधातली जी कंडिशन तुम्हाला सांगते कार्बोनॅटो ऍपिटेट किंवा डायकॅल्शियम फॉस्फेट हे जे आहे ही पीएच कुठला आहे नॉर्मल पीएच आहे 6 ते 7.5 आणि त्यामुळे आपण जेव्हा फॉस्फरसचे डोसेस देतो ओके जेव्हा आपण फॉस्फरसचे डोसेस देतो मग त्याच्यामध्ये जे सोर्स वापरणार आहे मग SSP वापरताय की DAP वापरताय हे फार महत्वाचं काय करताय मॅटर करत असते की की तुम्ही ते काय वापरलं पाहिजे ठीक आहे म्हणजे ह्या कंडिशनचे आपल्याकडे सध्या फर्टिलायझर जे आहेत ते अवेलेबल फॉर्म मध्ये आहेत ठीक आहे ही झाली ऍसिड कंडिशन आणि इकडे जे आहे मोनो कॅल्शियम फॉस्फेट ओके मोनो कॅल्शियम आता जो डाय कॅल्शियम फॉस्फेट आहे जर तो सलाईन कंडिशन मध्ये असेल तर ऑफकोर्स तिथं ऍक्टिव्हिटी कशाची जास्त असणार आहे हायड्रॉक्सिल आयन्सची हायड्रॉक्सिल कॅटनची काय असणार आहे तिथं ऍक्टिव्हिटी जास्त असणार आहे त्यामुळे तिथं काय होणार आहे जो डायकॅल्शियम फॉस्फेट आहे इट इज गोइंग टू बी इन रिव्हर्सिबल फॉर्म इट इज गोइंग टू बी इन रिव्हर्सिबल फॉर्म बट मोनोकॅल्शियम फॉस्फेट जो आहे तो कसा आहे सगळ्यात सोल्युबल आहे आणि तो काय होतो इझिली सुद्धा अवेलेबल होऊन जातो ठीक आहे तर मोनोकॅल्शियम फॉस्फेट त्याच्यानंतरची जी कंडिशन आहे कार्बोनॅटो ऍपिटेट म्हणजे काय इथून तो परत रिव्हर्स फॉर्म मध्ये जातोय म्हणजे काय जर त्याच्यामध्ये कार्बोनेट्स किंवा जे साल्ट अफेक्टेड सॉइल आहे त्याच्यात बघायला गेलं म्हणजे ही कंडिशन साल्ट अफेक्टेड मध्ये जाणार कुठून कार्बोनेट ऍपिटेट जे फॉर्म होणार आहे ती कंडिशन कशामध्ये जाणार आहे साल्ट अफेक्टेड कंडिशन मध्ये जाणार आहे म्हणजे काय मग त्याच्यामध्ये सलाईन आहे की सलाईन अल्किल आहे किंवा अल्किल सॉइल कंडिशन आहे तर त्याच्यानुसार हे काय होणार आहे कन्व्हर्जन होणार आहे कार्बोनॅटो ऍपिटेट जर तरची कंडिशन आता जर आपण SSP वापरला तर SSP मध्ये काय आहे आणि DAP मध्ये काय आहे तर मोस्टली सगळे जण आज घरी आहेत आणि सगळ्यांच्या घरी शेती आहे तर शेती असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे फर्टिलायझर आपण कोणतं वापरतो आणि का वापरतोय तर फॉस्फरसचा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो सोर्स कोणता वापरतो स्ट्रेट फर्टिलायझर वापरताय की कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जास्त कोणतं फर्टिलायझर आपण वापरतोय आता हे फर्टिलायझरचं घ्यायचं का तर फर्टिलायझर इज गोइंग टू बी इझिली अवेलेबल फॉर अ प्लांट ऍज कम्पेअर टू मिनरलचं कन्व्हर्जन मिनरलायझेशन होईपर्यंत आपण वाट बघू शकत नाही कारण का आपल्याला काय पाहिजे प्रोडक्शन पाहिजे आणि तो 6 महिन्यात त्याचं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे आपण फर्टिलायझर शिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं ठीक आहे त्यामुळे आपण इथं काय करायचंय फर्टिलायझर डोक्यात घेऊन आपण हे रिएक्शन्स क्लिअर करायचे ठीक आहे सो व्हॉट इज मीन बाय SSP आता SSP मध्ये काय आहे एनीवन सिंगल सुपर फॉस्फेट पण त्याच्यामध्ये कोणतं फॉर्म प्रेझेंट आहे येस एनीवन फर्टिलायझरचा अभ्यास केलेला नाही अजून बरोबर आपण आता काय करणार आहे ह्याच्यानंतर जे आहे ते क्लासिफिकेशन बघणार आहे तर त्या क्लासिफिकेशन मध्ये बऱ्यापैकी थोडंसं ते वाचायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला त्यातली 2 पुस्तकांचं काय पाठवलेलं आहे PDF हे स्कॅन करून पुस्तकं पाठवलेली आहेत ती वाचायची ठीक आहे म्हणजेच काय जेणेकरून मला काय होईल की थोडंसं सांगायला इझी जाईल आणि तुम्हाला ते पटकन समजून जाईल आता हे तुम्ही काय करणार हे आता तुम्ही वाचलेले नाही पूर्णपणे ब्लँक आहेत आणि हे मी तुम्हाला समजावून सांगते हे तुमच्या डोक्यावरून जाते ठीक आहे तर इतकंही काही क्लिष्ट नाहीये हे समजण्यासारखं तर थोडंसं जर डोकं लावून अभ्यास केला तर नक्कीच हे समजून जाणार आहे फक्त काय की जे प्रेसिपिटेट होतंय किंवा फिक्सेशन होतंय तर फिक्सेशन होतंय म्हणजे नेमकं काय होतंय की इट इज गोइंग टू बी कन्वर्ट इनटू इनसोल्युबल अँड अनअवेलेबल फॉर्म म्हणजे काय त्याचा आपल्याला काही एक फायदा नाहीये म्हणजेच का की आपल्या सॉइल मध्ये जे अवेलेबल न्यूट्रिएंट्स आहेत ते प्लांट ऍब्सॉर्ब का करून घेऊ शकत नाही त्याचं रिझन हे आहे काय आहे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस फिक्सेशन तर त्याच्यातून ते बाहेर आले पाहिजेत आणि मग त्यांचं ते ऍब्सॉर्प्शन होणार आहे त्यांना कन्वर्ट होण्यासाठी वेळ लागणार आहे तितका वेळ त्याच्यामध्ये
नसतो आणि त्यामुळे आपण फर्टिलायझर जे देतो ते कुठल्या फॉर्म मध्ये देतो, जे की इझिली काय होणार आहेत, ऍब्झॉर्ब होणार आहेत. कोण ऍब्झॉर्ब म्हणजे प्लांट्स ते इझिली ऍब्झॉर्ब करून घेणार आहेत. त्यामुळं डीएपी मध्ये फॉस्फेटचा कोणता फॉर्म प्रेझेंट आहे, ठीक आहे. मी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न शोधायचे, ठीक आहे. युरियामध्ये जर बघायला गेलं तर युरियामध्ये कोणता फॉर्म मध्ये नायट्रोजन आहे, म्हणजेच काय NH4 फॉर्म मध्ये आहे की NO2 फॉर्म मध्ये आहे, NO3 फॉर्म मध्ये आहे, हे फॉर्म्स तुम्ही सगळ्या फर्टिलायझरचं काय करायचंय बघून घ्यायचंय, जेणेकरून मला काय होईल की ते तुम्हाला समजून सांगायला सोपं जाणार आहे. आता ही रिव्हर्सिबल जर मोनो कॅल्शियम फॉस्फेट म्हणजे जर आपण SSP यूज करत असेल तर त्याचं कन्व्हर्जन आणि त्याचं जे म्हणजे वोलाटायझेशन म्हणा किंवा जे बाकीचे युटिलायझेशन करून घेण्याची जी प्रोसेस आहे, आता